सगळेजण बोलले दुपारी म्हणल्यानंतर मग मी 1 तास निर्णय घ्यायचा ठरवला. ताई साहेब, शिवाजी महाराजांच्या काळात स्त्रीला पण सन्मान होता, पण तोच संस्कार आणि सन्मान आम्ही जपले आहे ताई साहेब. तर खरंच मनापासून छान आहे दादा, धन्यवाद तुमचे. आणि स्त्रीला मान सन्मान द्यायलाच पाहिजे बरं का. प्रत्येकांच्या घरी आहेत स्त्री, आई बहीण आहेत, बायको आहे, पत्नी आहे, मुलगी आहे, सगळेच आहेत ना. त्याच्यामुळे परत स्त्री माते समान म्हणायचं आणि चलत राहायचं. जे छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात ना दादा, त्यांच्या मनामध्ये कधीच कुठले वाईट विचार येत नाहीत बरं का. कधीच कोणाविषयी येत नाहीत, कधीच कोणाविषयी जाती धर्माविषयी मनामध्ये एक तेढ येत नाही, काहीच येत नाही. एक माझा अनुभव आहे म्हणून मी सांगतो तुम्हाला. शक्यतो एकच मनामध्ये ठेवायचं, छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना सोबत घेऊन हे स्वराज्य निर्माण केले. मग आपण ते चिल्लर माणसं आहेत ना बाबा, आपण कोणासाठीच काही केलं नाही, पण आपण साधं 1-2